हा पम्मी दी, पण काय गिफ्ट देऊ? फार महागातलं काही नाही, पण स्वतःच्या हाताने काहीतरी बनवून घेऊन जा. OMG, फोटोग्राफर. पम्मी दी, तू इथे? हो अगं, मी ना तुला ऑल द बेस्ट म्हणायला आले होते. छान झालं हा, व्हेरी नाईस. हे बघ आशू, नीट बोला त्याच्याशी. तो मित्र आहे तुझा काय. आणि हे बघ, हे दे त्याला. त्याला तू ना आवडलीच पाहिजेस बघ. काय? नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की तुझं हे गिफ्ट ना त्याला आवडलंच पाहिजे. हा पम्मी दी, तू सांगितलं होतं ना तुझ्या हाताने शिवून काहीतरी दे, म्हणून हे. मस्त मस्त, व्हेरी नाईस. अगं पम्मी दी, मी ना फोटोग्राफरला फोन केला, पण फोन लागतच नाहीये. हरकत नाही, आता लावून बघ माझ्या समोर. नाहीच लागत आहे ग. एक काम कर, तू ना त्याला कॉलेजमध्ये जाऊन भेट. कॉलेजमध्ये? नको. अगं हरकत काय, किती वेळ त्याच्या फोनची वाट बघणार तू. आणि तसंही कॉलेज तर समोरच आहे. तू तिथे जाऊन त्याला सरप्राईज दे. अगं पण हे काम. अगं तुझ्या मॅडमशी माझं आधीच बोलणं झालंय. मी त्यांना सांगितलंय माझं काम आहे म्हणून. चल चल उठ, बघ तोंड कसं झालंय. मस्त हसत जा काय. आणि हा शुभूसाठी शिवलेला रुमाल त्याला दे काय. बर, एवढं राहिलेलं काम करते आणि मग. अगं आशू, म्हंटल ना मी तुला मॅडमना सांगितलंय म्हणून. पण पम्मी दी, अगं. आशू, ऐकणार नाही का तू माझं? मोठी बहीण आहे की नाही मी तुझी. बर. अजून शुभू आला कसं नाही ग. फोटोग्राफरला आवडेल ना हा रुमाल? आवडेल. मम्मी दी, असं कुणीतरी आपल्या बॉयफ्रेंडचीच वाट बघेन. OMG, आज मित्र म्हणून वाट बघणारी ही आशू उद्यापासून बॉयफ्रेंड म्हणून याची वाट बघेल. तुझं हे स्वप्न ना लवकरच पूर्ण होईल आणि तेही मीच करीन. शुभूच्या मम्मीच्या डोळ्यात धूळ फेकून. अगं मी डिझाईन्स फॉरवर्ड केली आहेत तुला, एकदा नीट चेक करून घे. हा मग काही फीडबॅक असेल तर सांग ना. तसं मी संध्याकाळी कॉल करते तुला. ओके. येस. अश्विनी आहे का? अश्विनी नाही आहे. काही काम होतं का? खरं तर हो. अश्विनी बाहेर गेली आहे. ऍक्च्युली ना आमच्या एक कस्टमर आहेत पम्मी पिसे म्हणून, त्यांचं काहीतरी काम होतं म्हणून गेली आहे ती. काही निरोप देऊ का? नाही, चल मंदार.
खुशी लपा लपा लपा. अश्विनी, तू काय करतेस इथे? कोणाशी वाट बघतेस का? तुझ्याशी बोलतेय मी. फोटोग्राफर, बाळाला भेटायला आलीस का? बाहेर गेलाय बाळ. खूप महत्वाचं काम आहे आणि तो कुठे गेलाय ते फक्त मलाच माहिती आहे. खरंच अगं तो बाहेर गेलाय महत्वाच्या कामासाठी. माफ करा, आमच्याकडनं चूक झाली. खरं तर ही चूक माफ करण्यासारखी नाहीच आहे. पण फोटोग्राफरला तुमच्याशी खोटं बोलायचं नव्हतं. तुमच्याशी खोटं बोलताना त्यांना त्रास होत होता. तरीही बोलला असं ना तो खोटं. खरं तर कोणीतरी बोलायला भाग पाडलं असेल. असं आपल्या मनाविरुद्ध आपल्याला काम करायला लावणारी माणसं आपल्या आजूबाजूला असतातच. काय बोलते ग ही? काहीच ऐकायला येत नाहीये. पण आपण आपल्याला जपायला हवं ना, हो की नाही? मी तुला ह्याआधी एकदा समजावून सांगितलं होतं. आता पुन्हा एकदा सांगते. तू तुझ्या कामासाठी खूप चांगली आहेस, पण तू ज्यांच्या बरोबर काम करतेस त्यांच्यापासून लांब राहिलीस ना तर तुझ्या आयुष्याचं भलं होईल. आपण खूपच लांब आहोत ना. मंदार, शुभंकर बरोबरची मैत्री जर तुला कायम ठेवायची असेल तर तो माझ्याशी खोटं बोलणार नाही आणि चुकीचं वागणार नाही याची खात्री तू मला द्यायचीस. आणि मला वाटतं त्याची खात्री तू देशील अशी मी अपेक्षा करते. देशील ना? हो, पण म्हणजे मी काय करू? हार नाही काही करायचं. फक्त चुकीच्या माणसांशी संबंध ठेवायचे नाहीत. एक्सक्यूज मी. तू माझ्याबद्दल बोलतेस का शरू? ना मी तुम्हाला भेटायला आली ना तुमच्याशी बोलायला. OMG, का तुला माझ्याशी का नाही बोलायचं? काय बोलायचं तुमच्याशी? काही अर्थ आहे का तुमच्याशी बोलण्यात? बर, नको बोलूस,
पण मी तर तुझ्याशी बोलू शकते ना शरू. तुमचं बोलणं माझ्यासाठी फारसं महत्वाचं नाहीये. म्हणजे इतरांसाठीही नसेलच, पण कोणी सांगू शकत नाही. आणि तुम्ही फार फार तर काय बोलणार, झाल्या प्रकरणाबद्दल माफी करा वगैरे वगैरे, हो ना? OMG, माफी आणि मी बघितलंस, तुला निदान तुझ्या चुकीची जाणीव तरी होतीये. दूर राहा, नाहीतर थोडे दिवसांनी तुझी कुठे चूक झालीये हेच तुला कळणार नाही. आशू, चुका काय ग, सगळ्यांकडनंच होतात. तुझ्याकडनं झाली असेल, शुभ्बूकडनं झाली असेल, मंदूकडून झाली असेल किंवा कव्वूकडनं पण झालीच असेल. एक मिनिट, तुमचं प्रॉब्लेम काय आहे? तुम्हाला पूर्ण नाव घेताच येत नाही का? शुभ्बू, कव्वू, मंदू काय आहे? त्याचं नाव मंदार ठेवलेलं आहे, मंदार. असेल, पण आता मी याचं नाव ठेवलंय मंदू. मंदू, तुझ्याशी बोलते मी. काय मग, झाली असेल ना चूक कव्वू कडून? चूक म्हणजे कोणती चूक? काय ना शरू, तू नेहमी दुसऱ्यांना चुकीचं ठरवतेस, पण तुझ्याच अवतीभवती असणाऱ्या लोकांना आधी चुका सुधारायला सांग. म्हणजे अगं म्हणजे तुला असं वाटतंय की शुभ्बू तुझ्याशी खोटं बोलला, आशू तुझ्याशी खोटं बोलली, पण काय आहे ना, तुझ्या अवतीभवती असणारे सगळेच तुझ्याशी खोटं बोलले. एक मिनिट. हे बघ मंदू, मंदू बघ बघ, फोटो नीट दिसतोय ना? हे बघ शरू, काय ना शरू, शुभ्बूच नाही, तुझ्या घरातले सगळेच तुझ्याशी खोटं बोलतात. निदान वसू तरी तुझ्याशी खरं बोलतो ना? वसू, तुझा हब्बी. मंदार, आई सॉरी, मी गाडी काढ. पम्मी दी, तू असं का केलं? राहू दे, तुला माहिती नाहीये या बाईने काल काय केलंय. शुभ्बू आणि केकूची ना वाट लावून टाकली. तू मला सांगितलं की नगरकर बाई रागवल्या नाहीयेत फोटोग्राफरवर. त्यांनी फोटोग्राफरचं स्वागत केलं, पण मी काय ना आशू, मी जर तुला खरं सांगितलं असतं ना तर तू उगाच काळजी करत राहिली असतीस. आणि तुला तर माहिती ना या शुभ्बूच्या मम्मीचा राग. पम्मी दी, त्यांचा राग बरोबरच आहे. अगं आपल्याकडून चूक झाली, आपण पकडले गेलो,
आणि त्यासाठी मी त्यांची माफी पण मागणार होते, पण तू त्यांच्याशी असं का बोलली? अगं एक आई म्हणून त्यांना किती वाईट वाटत असेल. पम्मीदी, तू असं करायला नको होतं. अगं आशू, कम या, शुभूला तरी भेटून जा. ते नाही येणार आहेत कॉलेजला, काही दिवस ते बाहेर गेलेत. येते. अगं OMG, कुठे गेला असेल आज शुभू? काय किती वेळ? तुम्ही इथे? इथे म्हणजे किती वेळ झाला? आपलं ठरलं होतं ना भेटायचंय, आणि आपण चहा प्यायलाच भेटतो की नाही? मग दादा 2 चहा. फोटोग्राफर, पण तुमच्या आई सांगत होत्या की तुम्ही. की मी बाहेर गेलोय, भेटू शकत नाही, हो ना? अश्विनी, तुम्हाला न सांगता गेलो असतो तर तुम्हाला वाईट वाटलं असतं, हो ना? हो, पण तुमच्या आईने सांगितलं तर ऐकायला पाहिजे ना. ते छान आहे. काय झालं? अश्विनी, ते माझ्या आईला घाबरतात. रिलॅक्स रिलॅक्स, ती नाही इथे. चहा घ्या. हो, पण त्या वाईट नाही येत. त्या वयाने मोठ्या आहेत आणि त्यांचा कायम आदर वाटतो, म्हणून तुम्हाला इथे बघून. ताई, चहा देऊ का? हा, नाही नको दादा. खरंच फोटोग्राफर बाहेर गेले असतील म्हणजे मला भास झाला. बाई सांगत होत्या तेच खरं आहे. कविता, कविता, आले आई. गप, काय झालंय? उन्हातून आलात ना, पाणी घेऊन येत होते. घ्या पाणी. मंदार, पाणी पी. आई. आई तुम्ही घ्या ना. मंदार, हो. भेटली का अश्विनी? काय म्हणाली? आताही एवढं करून तिने सासूतपणाचा आव आणलाच असेल ना? आई, तुम्ही चांगलंच समजवलं ना तिला? खरं तर हीच वेळ होती. काय मंदार? अरे नाही, काय नाही. आता वेळ गेली असती तर ती मुलगी परत खोटं वागली असती. आणि आई, चूक काय फक्त आपल्या एकट्या शुभंकरची नाहीये ना, ती मुलगी पण तितकीच कारणीभूत आहे. आणि मला जो फोटो पाठवलाय त्याच्यावरनं सगळं सिद्ध झालंच आहे ना. काय बाबा, बरोबर बोलतीये ना मी? हो हो, सिद्ध तर झालंय. हो मग. अगं कविता, तो फोटो. तुला अश्विनी आणि बाळचा फोटो कोणी दिला? आई, आला तो मोबाईलवर आणि फोटो बघून मी लगेच नंबर डिलीट केला. कारण आता ज्याने फोटो पाठवला तो शूटिंगला गेला असणार, किंवा मग तिथे काम करणारे कोणीतरी फोटो काढला असणार, आणि शूटिंगवाल्यांशी काहीच संबंध नाही ठेवायचा, म्हणून मी फोटो बघून लगेच नंबर डिलीट केला. त्याच्यामुळे कुणी पाठवला नाही माहीत आई. कविता, अगं आईला कळलंय सगळं. काय काय कळलंय? अश्विनी आणि शुभंकरचा तो फोटो तू स्वतः शूटिंगला जाऊन काढलास, हो ना? आई, मी मला स्पष्टीकरण नकोय कविता.
माझी तत्व, माझे नियम किती महत्वाचे आहेत हे तुम्हाला माहिती असताना सुद्धा तुम्ही दोघांनी असं केलं. आणि हे सगळं लपवण्यासाठी माझ्याशी खोटं बोललात. ठीक आहे, तुम्हाला कसं वागायचं ना तसं तुम्ही वागा. माझी काहीच हरकत नाही. मी चुकले. मी तुम्हा सगळ्यांवर हे नियम लादले. या सगळ्याची शिक्षा मी मला करून घेईन. पण आजपासून मी तुझ्या हातचं काही खाणार नाही कविता. नाही आई, मी तुम्हाला उपाशी नाही राहू देणार. सॉरी कविता, तू त्याची काळजी करू नकोस. मी माझा स्वयंपाक करून घेऊ शकते. शारदा, अगं तू खूप टोकाचं बोलतेस. टोकाचं बागायला ह्यानी सुरुवात केली. अगं पण मला या विषयावर कोणाशी काहीही बोलायचं नाहीये.